मित्रांनो, आपण पाहता आता नाव सांगायची गरज नाही नंदीची. मागल्या वर्षीचा पेडगावचा 1 नंबर केलेला आणि एक इतिहास त्याचा आहे की बऱ्याच मोठ्या मोठ्या मैदानांनी ज्यावेळेस गेलाय त्यावेळेस मालकासाठी पळालाय आणि एक नंबरचा किताब त्यानं पटकवलेला आहे. नमस्कार. नमस्ते. आता कोणाला काय परिचय सांगायची गरज नाही, कारण सगळ्या महाराष्ट्रात माहित आहे सिरसोडची रायफल म्हणले की तुमचं नाव पुढे जोडलं जातं. बरोबर. आता पेडगावचं मैदान जवळ आले, दुसऱ्या मला वाटते 1च दिवस मध्ये राहिलाय हो. आणि मैदान आहे. हो. तर ज्यावेळेस मोठं मैदान येतं त्यावेळेस कशी तयारी, कारण संघर्ष ह्या वर्षी त्यानं भरपूर केलाय. संघर्ष केलाय भरपूर यावेळेस त्यानं. कारण काय होतं माहिती आहे का, जर एखादा नंदी टॉप मध्ये पळत असला तर त्याचा पडता काळ बी येतोय, त्याचा संघर्ष बी येतोय. संघर्षाच्या काळात काय काय गोष्टी केल्या ज्यावेळेस त्याला कुठं दुखापत झाली किंवा काय झालं, कारण मालकासनी बघा की पेडगावला मागल्या वर्षी 1 नंबर केला किंवा गुरसाळ्याला केला असेल, ह्या वर्षी बी केला, मागल्या वर्षी बी केला. 1 नंबर दिसत असतो, पण त्या मागचं मालकाचं कष्ट किंवा त्यांच्या फॅमिलीचं कष्ट हे सगळं सुख दुःख दिसत नाहीत. नाही का, बरोबर आहे की बैलानं करून दाखवलं सगळं ज्या त्या वेळेला. आणि महत्वाचा विषय काय आहे की बैल आता 7 जून नंतर बैल जरा पेटायला सुरुवात होती चांगली. 7 जून नंतर म्हणजे फॉर्म मध्येच येतो जरा थोडासा. उन्हाळ्यात पळणं आणि पावसाळ्यात पळणं त्याचा फरक थोडासा म्हणजे 1.5 पट पळतो, असा विषय आहे. आता घरच्यांनी सांगितले की ज्यावेळेस दुखापत झाली त्यावेळेस त्याला एवढं म्हणजे जपलंय किंवा खाद्य त्याला वेगवेगळ्या प्रकारचं, एखाद्या हिंद केसरी पहिलवानाला बी ती खाद्य नसतं, असलं खाद्य तुम्ही वापरले किंवा बऱ्याच गोष्टी केल्या. स्वतःच्या मुलाला नाही चाललं पण त्याला चाललंय. फक्त एक जो म्हणतात की नाही हाडा मासाचं शेतकरी बैलगाडा मालक तीच करू शकतो. बरोबर. कोणी ओळखलं असतं आपल्याला आज आपण आज सिरसोडी रायफलचा मालक म्हणून समजा आज एक जगभर प्रसिद्धी झाली थोडक्यात आपली. तर जर समजा बैलानं नाव नसतं केलं तर कोणी आपल्याला ओळखलं असतं, असा विषय आहे ना. असं पैशाला किंमत नाही. बरोबर. आता काय होतं माहितीये का, टॉपचा बैल म्हणले की सगळ्या टॉपच्या चर्चा असते. त्या बऱ्याच बैलगाडा क्षेत्रात चर्चा होती त्या की मैदान मोठं जवळ आले, कसं नियोजन असतं मोठ्या बैलाचं, नक्की कसं नियोजन करताव. कारण काय होतं सगळ्यांनी काय वाटतं की मोठा बैल म्हणले की काहीतरी वेगळं नियोजन असेल, काहीतरी वेगळ्या गोष्टी असतेल्या, असं काय असतं का? नाही, माझा एक नियम आहे. कसं आहे, गेल्या वर्षी पेडगावला आपल्या गुरसाळ्याला 1 नंबर केलेली गाडी आम्ही आहे तशीच मारली तिथं पेडगावला. आणि नेम माझा तोच आहे की गुरसाळा 1 नंबर झाला गेल्या वर्षी, तशीच गाडी चालू वर्षी तीच गाडी पेडगावला पळवायची. मित्रांनो, मोकळ्या मनाचा बैलगाडा मालक म्हणायला लागेल. आता बैलाचा पायरा कोण सांगत नाही, आज तुम्ही मोकळ्या मनानं पायरा सांगताय म्हणजे एक उद्याच्यालाच कळतंय की आता कोण कोणाबरोबर पळणार आहे, कोण कोणाबरोबर पळणार आहे. त्यात दडवून ठेवायची काही गरज नाही. बैलाला दुखापत झाली होती, पैरेकऱ्यांना बी सांगितलं होतं मी, ज्यावेळेस माझा फोन येईल त्यावेळेस तिथून पुढचा निर्णय पुढे ठरवू. मला आज सकाळी आम्ही पावती टाकली आहे. कधी कधी अशा बी गोष्टी घडते ते की बाबा जर बॅकफुटला ज्यावेळेस आपण येत असतो ना त्यावेळेस लोक मागचा इतिहास विसरते. लोकांनी पण ती विसरलं नाही पाहिजे, बैलगाडी क्षेत्रात ती विसरलं नाही पाहिजे. कारण दिवस हा प्रत्येकाचा आहे. सुनील मोरे सांगतात दिवस हा प्रत्येकाचा आहे. तर हाय का तर आहेच. कारण चढ उतार हा माणसाच्या जीवनात आहे, जनावरांच्या जीवनात आहे. चढ उतार राहतो, तर त्यावेळेला चांगल्या काळात बी व्यवस्थित राहिलं पाहिजे, पडत्या काळात बी व्यवस्थित राहिलं पाहिजे. ही मित्रांनो जुने बैलगाडा मालक म्हणले की या गोष्टी सगळ्या आपल्याला शिकाय भेटत असते. ते 100% आपण जुन्या बैलगाडा मालकाच्या मुलाखती काय घेतो तर त्यातनं आपल्याला काहीतरी चांगलं शिकाय भेटावं, काहीतरी चांगल्या गोष्टी भेटाव्या नवीन पिढीला. कारण बैलगाडा क्षेत्र आपल्याला अजून भरपूर पुढं न्यायचं आहे, उंचावरती न्यायचं आहे. आणि मेन त्याचं एक वेगळी गोष्ट आहे रायफलची की लहान मुलापासून महिला असलेल्या मारत नाही कुणाला, नाही मारत. कारण असं कमी बघा भेटतं. आता शर्यतीचा बैल म्हणले का, आता आम्ही लहानपणीपासून बघतोय आजा पाजाच्या काळापासून शर्यतीचा बैल म्हणले की त्याच्याजवळ कोणी जायचं नाही, काय नाही, ॲग्रेशन असतं. पण त्यात एक पण गोष्ट नाही तसं. बैलच गरीब आहे, शांत आहे, त्यामुळे ते दावणीला आपल्या राहिला शांत आहे. बायका मुलाच्या हातावरच आहे, लहान मुलांना वगैरे काय कोणाला हे करत नाही. आणि मित्रांनो, ह्या मालकांचं असेल किंवा या नंदीचं एक वेगळं नातं असलं का, आज त्याला कोट्यावधीची मागणी आलेली पण तरी निकाल त्यांनी दिला नाही. आपण मागच्या सांगितलं
असं का हो? आता काय होतं माहिती आहे का, एखादा बैलगाडा मालक आहे ना, जर चांगली जर रक्कम आली तर त्यांचं असं म्हणणं असतं की दिला पण पाहिजे. आपण त्यावेळेस असं का निर्णय घेतला की आपल्याला पैसा नको आहे, आपल्याला रायफल आपल्या दावणीला पाहिजे? नाही, शेवटी कसं असतं, घराचा निर्णय झाला, भावाचा झाला, मुलांचा झाला, मंडळीचा झाला, आईचा झाला, सर्वांचा निर्णय झाला की बैल द्यायचा नाही द्यायचा. तर घराचा निर्णय झाल्यानंतर मी पण एकटा काय करू शकत नाही ना शेवटी. आणि भाऊ एक आर्मी मध्ये आहे बारके, ते पण म्हणले आपल्याला बैल द्यायचा नाही. आता सगळ्याचा विचार झाल्यानंतर नाही म्हणलं ठीक आहे, नाही द्यायचं तर नाही द्यायचा. शेवटी काय पैसा पेरी नाही. बरोबर. आणि मित्रांनो, ह्या रायफल एक त्यांच्या घरातला मोठा मुलगा म्हणलं जाईल त्याला, कारण आता त्यांचा आणि आमचा संबंध चांगला आहे. ती काय घरातल्या गोष्टी पण आम्हाला सांगत असतात. आज त्यानं ज्यावेळेस त्यांचा पडता काय होता घरचा, त्यावेळेस त्यानं अख्खं घर सांभाळलेलं आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्यानं मोठा मुलगा कसा एखादा कर्तव्य करत असतो की आपण जॉब केला पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, घर चालवलं पाहिजे, तसं त्यानं त्याही गोष्टी पूर्ण केल्या, सर्व करून दाखवलंय. म्हणजे मला वाटतं मुख्य प्राण्याला फक्त बोलताच येत नाही, पण सगळ्या गोष्टी तो मालकासाठी करतो. सगळं त्यानं करून दाखवलंय टोटल. ज्यावेळेस आपल्या कुठेतरी गोष्टी आहे ना प्लस मायनस होते त्यांना, त्यावेळेस पहिरे असतेली किंवा माणसाची पुढच्या वागणूक असेल, या गोष्टीतने काय काय बदल जाणवलो त्यावेळेस? नाही, शेवटी कसं आहे माहिती आहे का, माणसानं परिस्थितीला अनुसरून माणसानं चाललं पाहिजे, नाही असा विषय नाही. पण ओळख ही महत्वाची ठेवली पाहिजे. पडत्या काळात समजा आता ते दळगावकरांचा पाखऱ्या कायम चर्चेतला बैल आहे किंवा गुलालातला बैल आहे. मी कधी एनी टाइम कधी बैल मागवतो. माझा पडता काळ होता तर त्याने 2 वेळा मला बैल दिला माझ्या पडत्या काळात. म्हणून आता पडत्या काळात बैल त्याने दिला म्हणून मी पण मोठं मन दाखवलं नाही, म्हणलं आपली आहे तीच गाडी आपली बेळगावाला पळावं. शेवटी कसं असतं, ज्यावेळेस बैल आजारात मोठा तेव्हा पहिली वेळ त्यांना मी मागितला मला तुमचा बैल पाहिजे, त्यांनी एका शब्दावर आपल्याला बैल दिला आणि तो खटावचा गुलाल केला 7-12-9-12चा. त्यामुळं त्यांना म्हणजे कसं आहे की त्यांना बी पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. नरमा देऊन गाडी पळते, ती गाडी पळत ना असा बी विषय काय नाही. ती गाडी पळते चांगली का तर चांगलीच पळते गाडी. आता पायरा सांगितलं तर काय गोष्टी आहे का नाही लोकांच्या मनात वेगळ्या राहते की बाबा पायरा सांगू नये, पायरा सांगला की ह्या गोष्टी होतेल्या. तुम्ही तसला कसला संकोच न करता मागाशीच सांगितलं? नाही, तो संकोच आपण मनात ठेवत नाही, कारण गेल्या वर्षी गुरसाळ्या मैदानात सांगितलं होतं पेडगावला मी 1 नंबर. बरोबर. आणि तुम्हीच मुलाखत घेतली. पण एक चालू सीझनला किंवा चालू वर्षाला अपेक्षा एवढी आहे की बैल गुलालात राहावा. मित्रांनो, पेडगाव मैदान म्हणले की बैलगाडा क्षेत्रातले पंढर आहे. सगळ्या मालकांच्या मुलाखती आतापर्यंत घेतल्या. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की गुलाल महत्वाचा आहे, तिथं 1 नंबर 2 नंबर काय नाही, पण त्या मैदानात फक्त नंदी गुलाल राहायला पाहिजे. त्या मैदानाचं काय वैशिष्ट्य? कारण तुमच्या शिव बसलेच मैदान आहे. शिव बसलं 12-13 किलोमीटरवर मैदान आहे. आणि महत्वाचा विषय कसा आहे, ते आपलं म्हणजे तालुक्यातलं मैदान आहे आपल्या शेवटी. आणि मला वाटतं भारतातलं म्हणलं तरी चालेल की ते इतिहासातलं मैदान. त्या मैदानातला कुठला एखादा क्षण सांगचाल ज्यावेळेस तुम्ही बघितलेल्या गाड्या की या मैदानात आम्ही क्षण असा बघितलेला तो आतापर्यंत घडला नाही. त्या मैदानातला विषय म्हणजे कसा आहे की सुनील मोरेने जो नियम काढलाय एका पावतीचा, तो नियम म्हणजे आतापर्यंत कोणी काढला नाही. आणि नवीन पॅटर्न त्यांचा जर वर्षी काय ना काहीतरी असतोच. तर त्यांनी एकच पावती ठेवली ओपनला, त्याच पावती पळायचं. तरी सुद्धा 1200 गाडीची नोंद पूर्ण झाली, म्हणजे रेकॉर्डवर एक मैदान म्हणलंच पाहिजे ना. बरोबर. जुन्या काळात ज्यावेळेस तुम्ही जायचं ते मैदान बघा, त्यावेळेस काय वाटायचं एवढं म्हणजे मैदान एवढं ट्रेंडिंग राहील का ती, किंवा चर्चा होईल का महाराष्ट्रात? आज काय होतंय, नवीन पिढी म्हणजे सगळी सोशल मीडिया झाली तरी ती एवढी क्रेज आहे. क्रेज आहे. जुना काळ कसा असायचा, जुना काळात म्हणजे आम्ही वडिलांच्या पाठीमागं मैदानाला जायचो आम्ही लहान असताना. मग तो काळ वेगळा असायचा. आदल्याच दिवशी जायचं मैदानाला, मग तिथून पुढे म्हणजे मैदानाची तयारी आठवड्याची अगोदरच एका मैदानाची तयारी असायची. कारण जाणं येणं चाली पाय चालत असायचं. त्यामुळे बऱ्यापैकी बैल दावणीला वडिलापासून आपल्या दावणीला बैल चांगल्यापैकी होऊन गेले ती बैल. पण सगळ्यात टॉपचा बैल म्हणलं तर रायफल. महाराष्ट्रभर जर नाव केलं तर ह्याच बैलानं केलं. आणि मेन एक वैशिष्ट्य मला जाणवलं आता इथं आल्यानंतर की
तुम्ही जातीवंत बैल दावणीला ठेवत असता. आपल्याकडे जाते जास्त म्हैसूर प्रकार दिसत नाही. म्हैसूर नाही, मी म्हैसूर घेतच नाही. एकच बैल माझ्याकडे म्हैसूर होता, तो आमच्या बंड्याबर पळायचा. तो थोडा काळ पळला, पण चर्चेत पळला. चर्चेत म्हणजे चांगला चर्चेत रायफल सारखा पळला, पण ती म्हैसूरी मधला किल्लार म्हणजे किल्लारच आहे. शेवटी कसं आहे, एकदा पेटल्यावर जनावर किल्लार इजतच नाही. या वर्षी पण प्रेक्षकांना भरपूर अपेक्षित आहे. कुठं इतिहास घडवणार का? नाही, घडवणार इतिहास म्हणजे माझी बी अपेक्षा तीच आहे की बाबा बैल फक्त गुलालात राहावा. नंबर माझा किती येईल हे विषय नाही. बैल फक्त गुलालात माझा राहावा. गेल्या वर्षी जर रेकॉर्ड जसं गुरसाचं त्यानं आबाजीत ठेवलं तसं पेडगावचं पण ठेवावं, एवढीच इच्छा आहे, बाकी इच्छा नाही काय. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या नंदीवरती कष्ट घेतो, प्रेम करतो, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी करत असतो, त्यावेळेस 100% तो मालकाला एज देत असतो. आणि दावणीला कालवड मी बघितली आल्यावर, मला कालवड भरपूर आवडली ती. ह्या कालवड बघितली ना तर कोण म्हणणार नाही की कालवड आहे, एखादा म्हणणार खोंडच आहे. हो, ही कालवड मी उटगी उमदी तिथनं आणली. गाय म्हणजे मला वाटलं अगोदर खोंड असेल, जाऊन तिथं गेलो, बघितलं तर फसलो मी, कालवड आहे. पण पोराला म्हणलं आपल्याला खोंड आज घ्यायचा नाही, आपल्याला म्हणलं कालवड घ्यायची आज, म्हणून ही घेतली. ती एक काहीतरी आपली बैलाची पैदास आपल्या घरी घडेल चांगली. गायवर जाऊ नाही तर बैलावर जाऊ, अशी हिशोबात ती गाय आणली. घरी जर वासरू जर अशी ह्या पोटी जर झाला मला हिजा जर झालं तर त्या वासरू मला वाटत नाही फेल जाईल. नाही, फेल जाणारच नाही, कारण ती घरी ती आहे, बैलाची बी ती आहे आणि गायची पण ती आहे. मित्रांनो बघा, अशी ज्यावेळेस आपल्या दावणीला कालवड असेल किंवा गाय असेल, 100% काहीतरी चांगल्या डोक्यात त्यांनी ठेवूनच ती घेतलेली. काहीतरी वेगळे करायचे, म्हणजे अजून इतिहास रायफलच्या मागे काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे बैलगड रायफलच्या मागे एक आता नवीन बैल पळतो आपला, छोटा रायफल पळायला लागलाय. आता कालच्या झालेल्या गुरसाच्या मैदानामध्ये राहिली ती गाडी फायनलला. फायनलला 1 नंबर तास लागलं, त्यामुळे थोडासा झाला 6वा-7वा नंबर. पण त्याच्या मागे मग आता रायफलच्या मागोमाग चालायसारखी वस्तू ही पण आहे. म्हणजे मित्रांनो बघा, म्हणते ती का नाही, एखाद्या टॉपच्या दावणीलाच नंदी काय घडते ती, तर त्या मालकाने जी केलेलं असतं नंदीवर कष्ट किंवा प्रेम, तुम्ही मनापासून जर एखाद्या नंदीवर जर प्रेम केलं, कष्ट घेतलं, तर एक झाल्यानंतर दुसरा घडणारच 100%. कारण आता हा घडलाय. एवढा मला वाटत नाही आदत त्याला कोण म्हणेल नाही. आता म्हणजे त्याचे ऑप्शन घेते ती दुसरा असेल म्हणून, पण ते अजून 6-7 महिने दात लावत नाही. आता ह्याजवळ पण अंगावर पडले ते. हो, तर नाही, त्या दिवशी गुरसाळा फायनल घेतलंच आणि घरची गाडी आजला पळवणार आहे दुसऱ्या दिवशी पेडगावला. मित्रांनो बघा, निसंकोच करून दुसऱ्या दिवशी पण आदतला गाडी पळणार आहे घरचीच. म्हणजे असं व्हायला नको की बाबा एखाद्याला हो म्हणलो आणि परत कुठेतरी नाही, त्यापेक्षा आपलं आधीच पायरा पक्का करून घरची गाडी पळवणे योग्य आहे. मिलिटरीवाले भाऊ म्हणले आपली घरची गाडी पळवा. आता घरच्या गाडीचा का निर्णय घेतला? घरच्या गाडीचा निर्णय घेतला म्हणजे कसं, आता वासरू बी फायनलला राहिलंय, 3 फेरे पळले त्या दिवशी चांगलं, आणि आता बैल बी फॉर्म मध्ये पळतोय, घडला इतिहास तर घडू शकतो. घरची ती घरची शेवटी. बरोबर. ह्याला कुठनं घेतलेला? ज्यानं रायफल घेऊन दिला त्याच मालकाने घेऊन दिला, तिथनं आणलाय उमदीतनं. आणि जातीवंत दावणीला बैल असल्यामुळं काय होतं माहितीये का, ज्यावेळेस एखादा नवीन पोर आपली मुलाखत बघतात का नाही, त्यावेळेस त्यांनाही वाटतं की आपल्या दावणीला अशी जातीवंत वासरं झाली पाहिजे. तुम्ही एक असलं चांगलं काम करताय ना की पुढच्या पिढीला एक शिकवताय की ह्या जातीवंत जाती जर आपल्या नंदी जर असल्या दावणीला, तर 100% मालकाला ती यश मिळवून देणार बैलगाडी. ती आणि महत्वाचा विषय कसा आहे, सुनील मोरे पण पुकारतात बघा सारखे की आपल्या वासराची क्वालिटी तपासा, बाबा ही फायनलला राहील का, पळेल का, काय होईल का. फुकाट खर्च अनाटाय करू नका. बरोबर. की वस्तू बाबा आपली तिची ताकद कुठपर्यंत जाईल किंवा पळेल कितपत, त्या मापानं त्याला सांभाळा, किंवा नाही सांभाळाच्या मापाचं असलं तरी विकून टाका, दुसरं घ्या, पण नाही त्याला खर्च घालत बसू नका. आता प्रेक्षकांना काय सांगचाल पेडगावच्या मैदानाविषयी? शेवटचा एकच प्रश्न. नाही, पेडगावच्या मैदानासाठी एवढंच म्हणणं आहे किंवा मागणं परमेश्वराकडे एक आहे, आपल्याला फक्त पेडगावचा बोलायला पाहिजे, बाकी काय नाही दुसरं मागणं. मित्रांनो, आपण हे आपल्या चॅनल तर्फे त्यांना शुभेच्छा करूया की जी त्यांची इच्छा आहे की पेडगावचा गुलाल 100% त्यांना मिळावा, कारण कष्ट पण तेवढा आहे आणि
रायफल टॉप मधला नंदी आहे, त्यामुळे तो काहीतरी कायम मोठ्या मैदानात घडवून दाखवतो. धन्यवाद. धन्यवाद.